नाशिकमध्ये उघड झालेलं एक धक्कादायक प्रकरण. भविष्य सांगण्याच्या नावाखाली कॅप्टन खरात या वासनांध भोंदूबाबाचे महिलांवर अत्याचार, 58 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आणि थेट राजकारणापर्यंत पोहोचलेलं कनेक्शन. आणि या सगळ्यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा. नमस्कार, मी विहंग ठाकूर. कॅप्टन खरात या भोंदूबाबाचं नेमकं प्रकरण आहे तरी काय? कॅप्टन अशोक खरात नेमका कोण? नाशिकचा हा लिंगपिसाट भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? तथाकथित कॅप्टन खरात बाबाशी रुपाली चाकणकर यांचं कनेक्शन काय? आणि या प्रकरणाने राज्याचं राजकारण इतकं का तापलंय? चला स्टोरी समजून घेऊयात. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसर इथे बसून तंत्रमंत्र आणि ज्योतिष सांगणारा एक व्यक्ती, कथित कॅप्टन अशोक खरात, राजकारणी, सेलिब्रिटी, मोठे नेते, सगळ्यांमध्ये त्याची ओळख होती. एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे त्याच्यासोबतचे फोटो समोर आले. पण महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कॅप्टन खरात या भोंदूबाबाच्या केलेल्या पाद्यपूजेचे फोटो चर्चेचा विषय ठरला. रुपाली चाकणकर यांचे कॅप्टन खरातशी जवळीक साधणारे आणखीन काही फोटोही प्रसिद्ध झाल्याने चर्चेला पेव फुटलं. कारण महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला चाकणकर गुरुस्थानी मानत होत्या. पण 17 मार्चला एक तक्रार दाखल होते आणि 18 मार्चला पोलीस वासनांध भोंदूबाबा कॅप्टन खरातला अटक करतात. आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणात खरा भूकंप सुरू होतो. मग ही तक्रार नेमकी काय होती? एका 35 वर्षीय महिलेने आरोप केला की तंत्रविद्येच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी यानंतर छापा टाकला आणि जे समोर आलं ते आणखीन धक्कादायक होतं. पोलिसांना एक पेन ड्राईव्ह सापडला. त्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 58 अश्लील व्हिडिओ होते आणि चौकशीत पुढे समोर आलं हे आकडे 100च्या पुढे जाऊ शकतात. या व्हिडिओमध्ये महिलांवर ऑफिसच्या केबिनमध्येच अत्याचार होत असल्याचं दिसतंय. पीडित महिलांना धमक्या दिल्या जायच्या, माझं ऐकलं नाही तर तुझ्या नवऱ्याला जीवे मारलं जाईल. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. या प्रकरणातला सर्वात सिनेमॅटिक ट्विस्ट आला तो ऑफिस बॉय नीरज जाधवमुळे. त्याने CCTV फुटेज चोरलं आणि थेट खरातलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 5 कोटी दे, नाहीतर हे सगळे व्हिडिओ व्हायरल करतो. पण पैसे मिळाले नाहीत आणि इथेच गेम पलटला. नीरज जाधवने मग पीडित महिलांनाच टार्गेट केलं. त्यांना व्हिडिओ पाठवून धमकवायला सुरुवात केली. एका महिलेच्या नातेवाईकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले. घटनेचं गांभीर्य त्यांना लक्षात आलं आणि शेवटी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. आणि इथूनच उघड झाला कथित बाबाच्या नावाखाली लपलेला कॅप्टन खरातचा संपूर्ण कारनामा. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय. कॅप्टन खरातसोबतचे अनेक मोठ्या नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती रुपाली चाकणकर यांच्या फोटोची. कॅप्टन खरातचे पाय धुताना, त्याच्या डोक्यावर छत्री धरताना आणि जवळीक दाखवणारे इतर सारे फोटो. या सगळ्यांमुळे एकच प्रश्न उपस्थित होतो, ही फक्त ओळख होती की यापेक्षा काही अधिक संबंध होते? दरम्यान सुषमा अंधारे यांनी पुढे येत थेट आरोपांची सरबत्ती सुरू केली. आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला, तंत्रविद्येशी संबंधित कनेक्शन असल्याचं म्हटलं आणि या वासनांध भोंदूबाबाला वाचवण्यासाठी वेळोवेळी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. या आरोपांमुळे राजकारण अक्षरशः पेटलं. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आणखीन धक्कादायक दावे केले. त्यांच्या मते सोमवती अमावस्येला तंत्रविद्या केली जात होती. अनामिका कापल्याचाही गंभीर आरोप त्यांनी चाकणकर यांच्यावर केला आणि ही माहिती पीडितांकडून मिळाल्याचा दावा त्यांनी केला. याचबरोबर काही फोटो दाखवत अंधारेंनी थेट प्रश्न उपस्थित केले. दरम्यान अजित पवार गटातीलच काही नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी केली, तर काही नेत्यांनी त्यांना क्लीन चिट देण्याचाही प्रयत्न केला. यामुळे हा वाद आणखीन चिघळताना दिसला. प्रकरण वाढतच गेलं, दबाव वाढत गेला. रुपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि अखेर यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे,
हा नैतिक निर्णय होता की दबावाखाली घेतलेला निर्णय? तर एकीकडे कथित बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय आणि दुसरीकडे या प्रकरणाचे राजकीय पडसादही आता तीव्र होताना दिसत आहेत. या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. आणखीन मोठी नावं समोर येणार का हे आता पाहावं लागेल. आणि या व्हिडिओचं जाळं नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या प्रकरणात खरंच न्याय मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? रुपाली चाकणकर यांचा राजीनामा योग्य होता का? आणखीन कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.